नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 8 ऑगस्ट 2026 रोजी बुध आणि मंगळ यांच्यात एक शुभ दृष्टी योग तयार होईल. हे दोन्ही ग्रह केवळ 30 अंश अंतरावर असतील, ज्यामुळे द्विदश दृष्टी योग तयार होईल. बुध आणि मंगळाची द्विदश दृष्टी हा एक अत्यंत अनुकूल ज्योतिषीय संबंध मानला जातो, जो बुद्धी आणि कृतीचा समतोल मजबूत करतो. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार बुध बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय, गणना, संवाद आणि निर्णय क्षमता दर्शवतो, तर मंगळ धैर्य, ऊर्जा, जमीन, मालमत्ता आणि शौर्य दर्शवतो. 8 ऑगस्ट रोजी हा शुभयोग तयार झाल्यानंतर करिअर, व्यवसाय, आर्थिक बाबींमध्ये नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच प्रलंबित कामे पूर्ण होण्याची, उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. बुध आणि मंगळाची शुभदृष्टी सर्व राशींवर व्यापक प्रभाव टाकेल, परंतु 5 राशींना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. या राशी कोणत्या जाणून घेऊया. मिथुन. बुध मिथुन राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हा शुभयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमचे संवाद कौशल्य लोकांना प्रभावित करेल. मुलाखती, बैठक किंवा सादरीकरणामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. नवीन व्यावसायिक करार पुढे सरकू शकतात. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला उत्पन्नाचा नवीन स्रोत मिळू शकतो. प्रेम संबंधामध्ये मोकळा संवाद राहील. तुमच्या जोडीदाराबरोबरचे गैरसमज दूर होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आत्मविश्वास टिकवून ठेवा, घाई टाळा. सिंह. बुध आणि मंगळाचा हा संयोग सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन संधी घेऊन येईल. माझ्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात. व्यवसायात एक मोठा ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. नवीन भागीदारी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तुम्हाला मालमत्तेसंबंधी काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन वाहन खरेदी करण्याची योजना पुढे जाऊ शकते. तुमचे सामाजिक वर्तुळही मजबूत होईल. लव्ह लाईफमधील विश्वास वाढेल. या काळापासूनचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. कौशल्यांवर विश्वास ठेवा. कन्या. शुभ द्विदश दृष्टीयोग कन्या राशीच्या लोकांचे निर्णय पूर्वीपेक्षा अधिक पक्के करू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये बढती किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. नवीन व्यावसायिक धोरण यशस्वी ठरू शकते. तुम्हाला तुमची बचत वाढवण्याची संधी मिळेल. तुम्ही एक चांगली गुंतवणूक सुरू करू शकता. कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले असेल. प्रेम संबंधामधील समजूतदारपणा सुधारेल. प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते. नवीन कौशल्य शिकणे भविष्यात फायदेशीर ठरेल. लक्ष केंद्रित ठेवा. वृश्चिक. मंगळ वृश्चिक राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हा काळ तुम्हाला नवीन ऊर्जा देऊ शकतो. कठीण कामेही सहजपणे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या येण्याची चिन्हे आहेत. व्यवसाय वाढण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. जुने संपर्क खूप फायदेशीर ठरतील. थकीत असलेली कोणतीही रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंबंधी प्रकरणे तुमच्या बाजूने जाऊ शकतात. तुमचे प्रेम जीवन पूर्वीपेक्षा अधिक स्थिर राहील. कौटुंबिक पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. एका महत्त्वाच्या प्रवासातून फायदा होऊ शकतो. संयम आणि आत्मविश्वास दोन्ही टिकून ठेवा. मकर राशीसाठी शुभ द्विदश दृष्टीयोग फलदायी ठरेल. या काळात तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत नवीन टप्पे गाठू शकता. वरिष्ठ तुमच्या कामावर विश्वास ठेवतील. एक नवीन व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दिलेला पैसा परत मिळू शकतो. घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना पुढे जाऊ शकते. कुटुंबात आनंद वाढेल. जीवनसाथीकडून पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन यश मिळू शकते. तुमचे भविष्याचे नियोजन योग्य दिशेने जाईल. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. धन्यवाद.